नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण पुणे SRPF गट क्रमांक 1 चा 2024 रोजी झालेला पेपर इथे पाहणार आहोत. पहा मित्रांनो, येणाऱ्या 2026 पोलीस भरती परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 50% प्रश्न या 2026 येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच रिपीट होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून ठेवायचा आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये नक्कीच कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, PV सिंधू आणि अचंता शरथ कमल. हा पॅरिस ऑलिम्पिक 2024 ध्वजवाहक म्हणून PV सिंधू आणि अचंता शरथ कमल यांची निवड झालेली होती. तर हे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा मित्रांनो, PV सिंधू आणि अचंता शरथ कमल हे राष्ट्र परेडमध्ये भारताचे ध्वजवाहक होते आणि आपला जो समारोप असतो, तर हा समारोप ध्वजवाहक म्हणून मनू भाकर व पी श्रीजेश यांची निवड करण्यात आलेली होती. पहा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहक म्हणून PV सिंधू आणि अचंता शरथ कमल होते, तर समारोप ध्वजवाहक म्हणून मनू भाकर आणि पी श्रीजेश हे समारोप ध्वजवाहक म्हणून या दोघांची निवड झालेली होती. पहा, ध्वजवाहक आणि समारोप ध्वजवाहक हे दोन्ही इथं लक्षात ठेवायचे आहेत. ते दोन्ही इथं महत्त्वाचे असतात. पहा पुढचा प्रश्न, इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केयर स्टारमर. पहा, केयर स्टारमर हे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत. तर पहा, 2024च्या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या जागी आता केयर स्टारमर यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्री अजय कुमार भल्ला. लक्षात ठेवा, श्री अजय कुमार भल्ला हे आपले भारताचे सध्याचे केंद्रीय गृह सचिव आहेत. पहा, गृह सचिव हे गृह मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात, हे तर सर्वांना माहीत असेलच. म्हणजेच भल्ला यांच्यानंतर गोविंद मोहन हे गृह सचिव आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. पहा पुढचा प्रश्न, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै 2024. पहा, 1 जुलै 2024 ही भारतीय न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाची तारीख आहे, कारण 3 नवीन कायदे हे या दिवशी अंमलात आलेले आहेत. पहा, ते म्हणजे कोणता? तर पहा, पहिला कायदा आहे भारतीय न्याय संहिता. म्हणजेच BNS. दुसरा आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता. आणि तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम. तर पहा, हे 3 कायदे हे 1 जुलै 2024 या दिवशी अंमलात आणलेले आहेत. हे 3 फौजदारी कायदे संसदेत मंजूर झालेले आहेत आणि
1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत. पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? पहा मिळालेला नाही असं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राम नाईक. पहा राम नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. तर पहा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. लता मंगेशकर यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि पांडुरंग काने यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. परंतु राम नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेखर मुंदडा. पहा आपल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाली होती. पहा गोसेवा आयोग स्थापन करण्याचा उद्देश काय आहे? तर गोमांसावर बंदी घालणे, पशुधनाच्या भल्यासाठी ही गोसेवा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आणि कायद्याचं कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ही गोसेवा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. तर पहा याचे अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष तर ते होते शेखर मुंदडा. ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीमती सुजाता सौनिक. पहा राज्याच्या मुख्य सचिवपदी IAS अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहा हे IAS अधिकारी आहेत. सुजाता सौनिक ह्या 1987 बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होत्या. आपल्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. पहा नाशिक येथे 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव हा पार पडलेला आहे. हा महोत्सव स्वामी विवेकानंद यांच्या 161व्या जयंतीनिमित्त साजरा करतात. तसेच पहा ह्या युवा दिनाची थीम काय होती? विकसित युवा विकसित भारत. पुढचा प्रश्न. NIA चे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्री सदानंद दाते. पहा सदानंद वसंत दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवे मुख्य महासंचालक आहेत. लक्षात घ्या NIA म्हणजे काय? राष्ट्रीय तपास यंत्रणा. याचे ते मुख्य महासंचालक आहेत. हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख IPS आहेत. पहा राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी एक संकलन ॲप सुद्धा लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा सदस्य नाही? पहा G7 संघटनेचा सदस्य नसलेला देश या 4 पर्यायापैकी आपल्याला शोधायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. पहा रशिया हा जो देश आहे तो G7 या संघटनेचा सदस्य देश नाही. तर पहा मग G7 या संघटनेचे 7 कोणते देश आहेत जे या संघटनेमध्ये आहेत? तर पहा पहिला आहे इटली, दुसरा देश आहे कॅनडा, तिसरा देश आहे फ्रान्स, चौथा देश आहे जर्मनी, पाचवा देश आहे जपान, 6वा देश आहे युनायटेड किंगडम आणि 7वा देश आहे युनायटेड स्टेट्स. तर असे एकूण G7 ह्या संघटनेमध्ये हे 7 देश आहेत.
की G7 या संघटनेची स्थापना कधी झाली? तर पहा G7 या संघटनेची स्थापना 15 नोव्हेंबर 1975 साली या दिवशी G7 या संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि G7 या संघटनेचा जो अध्यक्ष आहे तो प्रत्येक वर्षी बदलत असतो, दरवर्षी तो बदलत असतो. पुढचा प्रश्न, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पेंच व्याघ्र प्रकल्प. पहा, पेंच व्याघ्र प्रकल्प या प्रकल्पाची डार्क स्काय पार्क व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. पहा, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता दिली आहे. अशातील हा 5वा प्रकल्प आहे ज्याला ही मान्यता मिळालेली आहे. तर ह्या डार्क स्काय पार्कचं नेमका उद्देश काय आहे? तर रात्रीचे आकाशाचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी ही डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अरविंद पनगारिया. पहा, अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 16वा वित्त आयोग. तसेच पहा, ते NITचे माजी उपाध्यक्ष सुद्धा होते. म्हणजेच नीती आपण ज्याला म्हणतो NITI, तर नीती आयोगाचे सुद्धा ते माजी उपाध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? पहा, वैदिक घड्याळ जे जगातील पहिलं वैदिक घड्याळ आहे ते कोठे उभारण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उज्जैन. उज्जैन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं. पहा, पुढचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, M.A. अय्यंगर. पहा, M.A. अय्यंगर हे भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते. पहा, त्यांनी 30 मे 1952 रोजी हे पद ग्रहण केलेलं होतं. कधी? 30 मे 1952 रोजी त्यांनी हे पहिले लोकसभा उपाध्यक्ष हे पद त्यांनी ग्रहण केलं होतं. त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी बिहारचे 5 वर्ष राज्यपाल, कोणत्या राज्याचे? तर बिहारचे 5 वर्ष राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? विधान परिषद नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोवा. पहा, गोवा या राज्यामध्ये विधान परिषद नाही. पहा, 28 पैकी 6 राज्यामध्ये फक्त विधान परिषद आहे. 28 राज्य आहेत आणि 28 राज्यापैकी फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 52वी घटना दुरुस्ती. पहा, 52वी घटना दुरुस्ती जी 19 फेब्रुवारी 1985 पासून लागू करण्यात आलेली आहे. तर ह्या 52व्या घटना दुरुस्तीद्वारे पक्षांतराचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यकृत. पहा, कुफरच्या ज्या पेशी आहेत त्या यकृतामध्ये
आढळतात. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपवर्तन होते, तेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य तयार होतात. पहा, जेव्हा पावसाचे थेंब मध्यम घनतेतून जाताना सूर्यप्रकाशाला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात, तेव्हा ते अपवर्तन होते. पहा पुढचा प्रश्न, मराठी सत्तेचा उत्कर्ष ॲसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महादेव गोविंद रानडे. पहा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा जो ग्रंथ आहे तो महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर पहा, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली हे तर सर्वांना माहीत असेलच. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी 1866 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. आणि या असोसिएशनचे पहिले अध्यक्ष, जी ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, तर या ईस्ट इंडिया असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचे पहिले अध्यक्ष लॉर्ड लिवेडन. पहा, लॉर्ड लिवेडन हे ईस्ट इंडिया असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, भारत संसद तर जपान बरोबर काय? पहा, भारतामध्ये संसद आहे तर जपानमध्ये काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डाएट. पहा, भारत संसद तर जपान डाएट असं याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हनुमंते घाट डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि कुडाळ. पहा, लक्षात घ्या, हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये आहे. त्यात पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पहा, चुकीची जोडी ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क, म्हणजेच ब आणि क या दोन जोड्या इथं चुकीच्या आहेत. म्हणजेच पुणे सज्जनगड आणि सातारा वज्रगड या दोन जोड्या इथं चुकीच्या आहेत. कारण पहा, सातारा या ठिकाणी हा सज्जनगड आहे आणि पुणे या ठिकाणी हा वज्रगड आहे. यांनी कन्फ्युजन करण्यासाठी खालचं उत्तर वरी दिलेलं आहे आणि वरचं उत्तर खाली दिलेलं आहे. तर पहा, प्रश्न व्यवस्थितपणे पाठ करून जायचे आहेत, जेणेकरून असली कोणत्याही प्रकारची मिस्टेक आपल्याकडून झाली नाही पाहिजे आणि आपला मार्क तिथं वाया गेला नाही पाहिजे. तर पहा, पहिला आहे रायगड मुरुड जंजिरा हे बरोबर आहे आणि ड आहे छत्रपती संभाजीनगर देवगिरी हे देखील बरोबर आहे आणि पुणेचं येईल वज्रगड आणि साताऱ्याचे येईल सज्जनगड. तर हे पर्याय इथं अशा पद्धतीने बरोबर होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक आणि आपल्याला इथं चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजेच ब आणि क आपल्या इथं चुकीचं असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. पहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे.
पुढचा प्रश्न, सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृत. पहा, सुधा हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अमृत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे. स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दास. पहा, स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर दास. पुढचा प्रश्न पाहूया, कृष्ण या शब्दास विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धवल. पहा, कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो धवल. पुढचा प्रश्न, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. पहा, भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य म्हणजेच हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना इथं देण्यात आलेला आहे. या पुरस्काराने त्यांना इथं गौरवित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वापिका. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विहीर. पहा, वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर तो होतो विहीर. पुढचा प्रश्न, उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे या म्हणीचा अर्थ काय? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरे वाईट सर्वत्रच असते. पहा, उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे म्हणजेच बरे वाईट हे सगळीकडेच असते. पुढचा प्रश्न, अरे तुला लागलं का या वाक्यातील शब्दाची जात ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी अव्यय. पहा, अरे तुला लागलं का या वाक्यातील शब्दाची जात कोणची आहेत? केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कालवाचक. पहा, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे? तर तो आहे कालवाचक. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर पहा, पुढील वाक्य दिलेलं आहे त्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य आहे, पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती. पहा, पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती. तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकेतार्थ क्रियापद. पहा, पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती म्हणजे त्यांनी हा संकेत दिलेला आहे की पाहुणे आलेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, तपाचरण या सामाजिक शब्दाचा प्रकार कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास. पहा, तपाचरण या सामाजिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर आहे तो तत्पुरुष समास.
पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या शब्दामधील शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब बरोबर. पहा, तर खाली शब्द दिलेले आहेत, त्यातील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा होता. तर यातील क्षितिज आणि आशीर्वाद हे 2 आणि शुद्ध शब्द आहेत. पहा, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी देव या नावाचे अनेक वचन कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देव. कारण देव हा शब्द अनेक वचन पण आहे आणि एक वचन पण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवीन कर्मणी प्रयोग. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, षण्मास म्हणजे संधिफोड करा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, षट अधिक मास. पहा, षण्मास हा जो शब्द आहे त्याचा संधिफोड विग्रह करायचा आहे, संधिफोड करायची आहे, म्हणजेच उत्तर काय येईल तर षट अधिक मास म्हणजेच सन्नमास, असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अव्ययी भाव समास. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर इथं असणार आहे.